ब्लॉग रायटिंग इंग्लिशच्या ओव्हरऑल ग्रामर मध्ये जर कोणतं टॉपिक सर्वात महत्वाचा असेल बाय टर्म्स ऑफ मॉनिटरी व्हॅल्यू तर सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे ब्लॉग रायटिंग. कारण ब्लॉग वगैरे करून तुम्ही अनेक जण त्याच्यातून पैसे कमवत आहेत इन फॉर्म ऑफ डॉलर्स. राईट, मी म्हणत आहे डॉलर्स मध्ये ना की रुपयामध्ये. खूप सारे जण कन्फ्युज होतात की सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्लॉग. ब्लॉग हा शब्दचा अर्थ काय आहे की एखादा व्यक्ती माहिती देत आहे व्हिडिओ थ्रू, त्यामुळे त्याला ब्लॉग असं म्हणतात. आता डेली ब्लॉगर्स कोणी कोणी डेली जिमशी रिलेटेड ब्लॉग करते, कोणी डेली लाईफ पर्सनल लाईफस्टाईलशी रिलेटेड ब्लॉग वगैरे करत असतात. बट इथं आपण डिस्कस करणार आहोत ब्लॉग जो की वेबसाईटचा एक पार्ट आहे. तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असाल की फेसबुक वगैरे असताना किंवा मोस्ट ऑफ टाइम फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटस मध्ये की अशा प्रकारचे काहीतरी त्याने टायटल लावतात आणि अधिक माहितीसाठी वाचण्यासाठी क्लिक करा म्हणतात. आणि ज्यावर तुम्ही क्लिक करता तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होता त्यांच्या ब्लॉग पेजवर. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या ब्लॉग पेजवर गेलात मग ज्याही कुणी त्या व्यक्तीने ब्लॉग तयार केलेला आहे त्याला डॉलर्स मध्ये अर्निंग मिळते वाया गुगल ऍडसेन्स. राईट, आता ब्लॉग थ्रू पैसे कसं कमवायचं ते 12वी एक्झाम झाल्यानंतर मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. बट ऍट दिस मोमेंट तुमचं पूर्ण फोकस असलं पाहिजे की ब्लॉग रायटिंग कसं करायचं एक्झाम मध्ये आलं तर. ऑलराईट, तर सर्वात पहिले इथं प्रश्न आलेला आहे राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मॅट ऑन सायकलिंग अ बेटर वे टू कम्युट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. की करंट सिच्युएशन मध्ये व्यायाम खूप लोकांना गरजेचं आहे. खूप लोकांचं काम बसून जागेवर झालेलं आहे जेणेकरून अनेक प्रकारचे आजार त्यांना येत आहेत आणि त्या आजारातून मुक्त होण्यासाठी एक मात्र पर्याय एक्सरसाइज, जॉगिंग और सायकलिंग. तर हे सायकलिंग जे आहे कशा पद्धतीचे इम्पॉर्टंट आहे अ बेटर वे टू कम्युट. आणि हे लिहित असताना तुम्हाला फॉलोइंग पॉइंट्स तिथं ऍड करण्यात आले आहे. जसे की सर्वात पहिला आहे चॉईस ऑफ बाईक. कशा प्रकारची सायकल हे तुम्हाला घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पायाला जास्त त्रास सुद्धा होणार नाही, एक्सरसाइज सुद्धा होईल आणि तुमच्या पाठीचा कमरेचा पोस्चर सुद्धा एकदम ऍक्युरेट असेल. तर चॉईस ऑफ बाईक, कोणत्या कोणत्या प्रकारचे बाईक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, प्राइस रेंज काय आहे, त्या प्रकारची पूर्ण माहिती तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर सेफ्टी इक्विपमेंट्स. अनेक वेळा सायकलिस्ट जे असतात ते अर्ली मॉर्निंग किंवा नाईट टाइम मध्ये सायकलिंग वगैरे करत असतात. बट समटाइम्स असं होते रस्त्यावर धुकं असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला जो गाडी चालवत आहे त्याला दिसत नाही की समोर सायकलिस्ट आहे. मग अशा वेळेस सेफ्टी मेजर्स थ्रू अनेक वेळा सायकलच्या मागच्या साईडला रेड कलरची एक ब्लिंक होणारी बंद चालू होणारी एक लाईट तिथं लावण्यात होते जेणेकरून जे आहे लाईट दिसल्यामुळं मागच्या व्यक्तीला कळेल की बाबा समोर कोणी ना कोणी आहे, तो त्याच्या गाडीची स्पीड कमी करत असतो. त्याचबरोबर सेफ्टी मेजर्स मध्ये सायकलिस्ट असतो. समटाइम्स सायकलवर नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात सुद्धा होऊ शकतो, गुडघ्याचे वाटे सुद्धा फुटू शकतात, डोक्याला लागू शकतं. मग सेफ्टी मेजर साठी तुम्हाला हेल्मेट घालावं लागेल, एल्बो गार्ड्स वगैरे लावावं लागतील, नी गार्ड्स लावावं लागतील जेणेकरून पडलं तरी तुम्हाला लागणार नाही. रोड सेफ्टी रूल्स. आता सायकलिस्ट जे आहेत ते अनेक वेळा त्यांच्यासाठी फुटपाथवर जेव्हा तुम्ही बाहेर देशातले वगैरे बघत असता सायकलिस्ट साठी सेपरेट वे असतो. राईट, त्या वेवर सायकलिस्ट सोडून दुसरं तिसरं कोणीच चालत नाही. आणि सायकल वाल्यांना सुद्धा काही रूल्स असतात जसे की सिग्नलचा जो रूल आहे तो सायकल वाल्यांना लागू होत नाही, ते इझिली सिग्नल ब्रेक करून जाऊ शकतात. बट ट्रेन ट्रॅक सारख्या ठिकाणी सायकल वाल्यांना सुद्धा थांबावं लागतं जिथे जिथे रेल्वे क्रॉसिंगचा सिग्नल असतो. त्याच्यानंतर बेनिफिट्स. आता या सायकलिंगचे बेनिफिट्स काय आहेत काय नाही हे पूर्ण बेनिफिट्स तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण गोष्टी तुम्हाला सायकलिंगच्या ह्याच्यामध्ये कव्हर करायचं या पुन्हा ब्लॉग मध्ये. आता ह्याच्याशी रिलेटेड आणखी कोणता कोणता ब्लॉग येऊ शकतो, नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो जिथे सांगण्यात आलेला आहे राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मॅट ऑन सेफ्टी मेजर्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट. सुरक्षेचे साधन. करंट सिच्युएशन मध्ये आपल्याला अनेक गोष्टींपासून सुरक्षा घ्यावी लागते. जसं की तुमच्या आरोग्याला जर हानी होत असेल तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यावा लागते. घरामध्ये चोरीची भीती असेल तर तुम्हाला अनेक सेफ्टी मेजर्स, सीसीटीव्ही कॅमेरा लावावा लागतात, फायर अलार्म्स लावावा लागतो वगैरे, बरोबर आहे. किंवा इन्फ्रारेड अलार्म सुद्धा लावावा लागतो. जेव्हा तुम्ही घरात राहत नाही त्यावेळेस इन्फ्रारेड अलार्म लावला, घरातून काही जरी मुवमेंट झाली तरी ते अलार्म वाजतं आणि मग जे काही चोर वगैरे आहेत ते पळून जात असतात. आता सेफ्टी मेजर्स नीड अँड पर्पस. कशाशी रिलेटेड तुम्हाला सेफ्टीची गरज आहे
ते आणि तुमचा हेतू काय आहे, सेफ्टी इक्विपमेंट आणि यूज. आता जे सेफ्टीशी रिलेटेड इक्विपमेंट असतात ते कशा पद्धतीने हाताळायचं काय नाही तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. सेफ्टी ऍक्शन प्लॅन, कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही सेफ्टी ऍक्शन प्लॅन फॉलो करू शकता, एक्झॅक्ट कशा प्रकारची कृती त्याच्यामध्ये असली पाहिजे ते तुम्हाला लिहायचं आहे. मॅनेजमेंट अँड इम्प्लिमेंटेशन, मॅनेजमेंट म्हणजे त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे आणि इम्प्लिमेंट करणे, इम्प्लिमेंट म्हणजेच काय की थोडक्यात इम्प्लिमेंट करणे म्हणजे एखादा एक नवीन जेव्हा तुम्ही सेफ्टी मेजर्स वगैरे घेता तर कशा पद्धतीने त्याचं हाताळलं गेलं पाहिजे, कशा प्रकारे त्याचं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या मार्गावर चाललं पाहिजे, इम्प्लिमेंट केलं पाहिजे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर ऍडवाइस, सजेशन अँड गायडन्स, अतिशय किचकट प्रकारचं एक सोपं टॉपिक आहे, बट प्रॅक्टिस केला तर येऊन शकते, अदरवाइज मार्क घेऊन जाऊ शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉझिटिव्हिटी इन लाईफ, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायचं असेल तर काय काय करावं लागतं त्याच्याशी रिलेटेड, जसं की हर्डल्स इन प्रॉब्लेम्स इन लाईफ. आता अनेक वेळा आपल्या आसपासच्या जगामध्ये लोकांची जी जगण्याची वृत्ती आहे ते नकारात्मक आहे. आता नकारात्मक आणि सकारात्मक बघायचं कसं, तर आता अनेक वेळा तुम्ही इंटरनेटवर व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये काचेचा ग्लास असतो आणि तो काचेच्या ग्लास मध्ये अर्धवट पाणी असतं, बरोबर आहे. आता अनेक वेळा इंटरव्ह्यूअर्स विचारतात समोरच्या माणसाला की सांग तिथं काय दिलेलं आहे, तर तिथं बघणाराचा दृष्टिकोन तो जर म्हणला की सर अर्धा ग्लास खाली आहे, बरोबर आहे, पाण्याचा अर्धा ग्लास खाली आहे, आणि दुसऱ्याला विचारलं तर त्या ग्लासामध्ये अर्धा ग्लास आणखी पाणी शिल्लक आहे. आता जो व्यक्ती असं म्हणतो की अर्धा ग्लास खाली आहे तर त्याचं नकारात्मकता त्याच्या जीवनामध्ये कुठून कुठून भरलेली आहे असं इनडायरेक्टली ते दर्शवतं. आणि जो म्हणला की अर्धा ग्लास तरी पाणी शिल्लक आहे त्याच्या जीवनामध्ये काय असते, पॉझिटिव्हिटी असते. असं काहीतरी एक लॉजिक ते सायकोलॉजिस्ट वगैरे लावत असतात. आता अनेक जणांच्या लाईफ मध्ये नकारात्मकता आहे, तर पॉझिटिव्हिटी आणायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे असे रिलेटेड ब्लॉग लिहायचा आहे. मग सर्वात पहिले कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, अडथळे येतात आणि त्याच्यावर त्या प्रॉब्लेम्सवर काय काय गोष्टी तुम्हाला सोल्युशन असायला पाहिजे ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. ऍक्सेप्टिंग फॅक्ट्स अँड फ्लोज, ऍक्सेप्टिंग फॅक्ट्स म्हणजे काय, आता अनेक वेळा तुमच्या आजूबाजूच्या लाईफ मध्ये बघत असता की कोणाची आई वारल्यामुळं, कोणाचा भाऊ वारल्यामुळं, किंवा विदेशांमध्ये तर स्वतःच पेट जे पाळीव प्राणी असतं, पाळीव प्राणी मेल्यामुळं सुद्धा अनेक वेळेस माणसं जे आहेत ते नेगेटिव्हिटी मध्ये जात असतात किंवा त्यांच्या लाईफ मध्ये नकारात्मकता घुसते आणि डिमोटिवेट वगैरे होत असतात. तर अशा वेळेस तुम्हाला तिथे लिहायचं होतं की फॅक्ट म्हणजे जो व्यक्ती या जीवनामध्ये आलेला आहे, पृथ्वीमध्ये आलेला आहे, तो एक ना एक दिवस तुमच्या लाईफ मधून जाणार आहे. हा फॅक्ट अँड ऍक्सेप्ट करायची वृत्ती तुम्हाला तिथे घ्यावी लागली, याबद्दल तुम्हाला माहिती सांगायचं आहे. त्याच्यानंतर री रिऑर्गनायझेशन अँड रिस्टार्ट, रिऑर्गनायझेशन अँड रिस्टार्ट म्हणजेच काय, अनेक वेळा तुम्ही लाईफ मध्ये जेव्हा जीवन जगत वगैरे असता, तुम्ही तुमच्या कोणत्याही फील्ड मध्ये असा, तर तुम्ही जेव्हा बॉटम पासून चालू करता तेव्हा एक वेळेस पीक लेवलला जाता आणि पीक लेवल वरून वापस तुम्ही एक वेळेस आणखी डाऊनफॉल येता आणि त्या डाऊनफॉलला आल्यानंतर वापस वर जायची वृत्ती असते खूप कमी जणांमध्ये असते. तर तुमच्या लाईफ मध्ये जो अप्रोच आहे तो पुन्हा वापस वर जायची वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. रिऑर्गनायझेशन किंवा रिस्टार्ट करायचं, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. राईट. त्याच्यानंतर आहे ह्युमन इन्स्टिंक्ट अँड फाईट बॅक. ह्युमन इन्स्टिंक्ट, किलिंग इन्स्टिंक्ट किंवा फाईट बॅक म्हणजेच काय की आलेल्या प्रत्येक अडथळ्याला तुम्ही वापस कसं फाईट बॅक करताल, वापस कसं बाउन्स बॅक करताल, प्रत्येक गोष्टीला कसं पुन्हा सामोरे जाताल, ह्याची वृत्ती तुमच्या माइंड मध्ये असली पाहिजे. आणि विल टू विन म्हणजे यू कॅन विन म्हणा, वी विल विन म्हणा, काहीही म्हणू शकता, म्हणजे मी जिंकणारच ही वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी इन लाईफशी रिलेटेड तुम्हाला ब्लॉग इथं लिहायचा आहे. ऑलराईट. नेक्स्ट पॉइंट यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, नेक्स्ट जो क्वेश्चन इम्पॉर्टंट ते म्हणजे रेसिपी ऑफ माय फेवरेट डिश. रेसिपी ऑफ माय फेवरेट डिश म्हणजेच काय की तुम्हाला आवडत असलेल्या खाद्य पदार्थाची बनवण्याची रेसिपी, एक्झॅक्ट कशा पद्धतीने ते बनवण्यात येते त्याच्याशी रिलेटेड ब्लॉग लिहा. आता तुमच्यापैकी अनेक जण इथे व्हेजिटेरियन असतील तर त्यांना पनीरशी रिलेटेड भाजी आवडत असते, नॉन व्हेजिटेरियन असेल तर त्यांना बिर्याणी, तांबडा पांढरा रस्सा किंवा नंदी निहारी अशा अनेक प्रकारची वस्तू त्यांना खायला आवडत असतात. राईट. तर त्या कोणत्या प्रकारची डिश आहे, टाइप ऑफ डिश तिथे तुम्हाला लिहायचं आहे.
व्हाय यू लाईक इट, का तुम्हाला आवडते, त्याच्यानंतर स्टेप, याच्याशी रिलेटेड एक ब्लॉग लिहायचा आहे. आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की आयदर तुम्ही एक्झाम मध्ये ब्लॉग रायटिंगचा पार्ट लिहा किंवा न लिहा, बट एक्झॅक्ट तुम्हाला माहिती तरी पाहिजे की कोणते कोणते गोष्टी त्या ब्लॉग रायटिंग मध्ये ऍड करण्यात येत असतात, त्याचा फॉर्मॅट काय असतो काय नाही ते, त्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, राईट. तर काय अशा प्रकारचे सर्वचे सर्व ब्लॉग्स इम्पॉर्टंट जे तुम्हाला एक वेळेस गो थ्रू करा. आणि या सर्व ब्लॉगचे आन्सर जर तुम्हाला पाहिजे असतील तर DA2 अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तिथं 21 रुपयाचं कॉमर्स अँड आर्ट्स नोट एक्सपर्ट कोर्स आहे, राईट. हा कोर्स तुम्ही परचेस करा. ओके, हा कोर्स परचेस केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व क्वेश्चनचे आन्सर मिळतील, त्याचबरोबर आतापर्यंत झालेले इंग्लिश बोर्डाचे पेपर्स प्लस प्रॅक्टिस पेपर्स मिळतील आणि DA2 अकॅडमीचे गेस्ट पेपर्स सुद्धा मिळतील, जे तुम्ही सॉल्व्ह केल्यामुळे प्रत्येक पेपर मध्ये मिनिमम 100 आउट ऑफ 80 प्लस मार्क्स स्कोर करू शकता. या कोर्सची प्राइस फक्त 51 रुपये आहे, बट ऑफर मध्ये तुम्हाला 21 रुपयाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, क्लिक करा. 21-51 काय जास्त नाही, फटाफट ऍप्लिकेशन ओपन करा, त्याच्यामध्ये कंटेंट नावाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सर्व पीडीएफ दिसायला स्टार्ट होत असतील, राईट. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. प्लस सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुमची जी महाराष्ट्र बोर्डाची इंग्लिशची जी पुस्तक आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. फक्त एवढंच आहे की तुमच्याजवळ साधी पुस्तक आहे, बट इथं सॉल्ड टेक्स्ट बुक आहे, ज्याचे आन्सर सुद्धा पूर्ण इथं ऍड केलेले आहेत. सर्व तुम्हाला फक्त 21 रुपयामध्ये मिळतील, फटाफट परचेस करायचं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट पार्ट आपला, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की अपील, राईट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू बघितलं, या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग रायटिंग डिस्कस केलं. त्याच्या अगोदर सुद्धा जेवढे रायटिंग स्किलचे टॉपिक्स आहेत प्रत्येक टॉपिक वर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अपील कशा पद्धतीने करण्यात येते काय नाही. बाकी डिस्कशन आपण पुढच्या क्लासमध्ये करूयात. आजच्या क्लाससाठी एवढंच, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टेक केअर अँड स्टे करेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.